श्वास याच्या जोरावर आज नानाचा पहिल्या चेंडूमध्येच बाद केला आहे. एक चेंडू 0 धाव 1 विकेट. स्वप्नील टेक्निकली साउंड बॅट्समॅन. सायलेक्सने आपण आज दुसरा चेंडू घेऊन येत आहे श्याम डांगे. स्वप्नील हा एक नावाजलेला कोच, सीझन प्लेयर, अंबरनाथील लहान मुलांना क्रिकेटचं प्रशिक्षण देत आहे. त्याचं क्रिकेटबद्दलचं प्रेम, ॲनालिसिस या जोरावर MCC असोसिएशनशी त्याचं बऱ्यापैकी नातं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन MCA. चला बॅट्समॅन रेडी आहे. श्याम विथ द सेकंड बॉल. सुंदर असा फटका, पॉवर प्लेचा भरपूर उपयोग आणि चौकार. स्वप्नील राहुल सांगितल्याप्रमाणे हा एक टेक्निकली साऊंड बॅट्समॅन आहे. जसा बॉल तसा तो त्याचा शॉट. दोन चेंडू 4 धावा. सुंदरसा असा क्षेत्ररक्षण, खेळपट्टी. पुन्हा एकदा चांगला शॉट, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. पाहूया 2 रन मिळत आहेत का. 2 चोरटी धाव दुसरी घेतलेली आहे स्वप्नीलने. स्कोर बोर्ड 2 ने पुढे सरकलाय. 6 धावा 3 चेंडू. स्वप्नील 300च्या स्ट्राईक रेटने खेळत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल. रविवारचा पहिला सामना. सुंदर असं पूल करण्याचा प्रयत्न. 1 धाव. थँक्यू तन्मय आणि कुणाल. पाण्याच्या 3 बॉटल्स तरी टीम्स पर्यंत पोहोचून द्या. खेळणारी आणि खेळून आल्यानंतर ब्रेकमध्ये त्यांना पाणी सुद्धा द्यावं लागेल. 4-5 बॉटल देऊन या त्यांना. सय्यद. खूप सुंदर असा चेंडू, टप्पा आणि थोडासा टर्न श्याम कडून आपल्याला दिसतोय. शेवटचा चेंडू घेऊन होता श्याम. हो, सुंदर असा प्रयत्न श्याम कडून कॉटन बॉल करण्याचा. सय्यद हा एक उभरता सितारा नाना 11 या संघाचा. सहयोग सहयोग आणि स्वप्नील. स्वप्नील हा
सिनियर प्लेयर. साहिल, लवकर आल्याबद्दल धन्यवाद. बॉलर्स नेम प्लीज. सुनील. 8 धावा. सुंदर असा शॉट संयोगचा गॅप मध्ये खेळला गेलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षण आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण श्यामचं. आताच ओव्हर टाकून त्याने सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. श्याम डांगे एक नावाजलेला प्लेयर. संयोग 2 लेफ्ट हँडर क्रीजवर नाना 11चे. एक आहे सिनियर प्लेयर स्वप्नील आणि एक आहे उभरता सितारा संयोग. खूप सुंदर असा टप्प्यावर गोलंदाजी करतोय सुनील. संयोगला थोडस शांत ठेवण्यात आलेलं आहे. पॉवर प्लेचं षटक असताना सुद्धा दोन्ही बॅट्समॅनना बांधून ठेवले. खूप सुंदर अशी गोलंदाजी सुनील कडून. संयोगला बांधून ठेवले त्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शेवटचं पॉवर प्लेचं षटक असेल. सगळ्या टीमनी लक्षात घ्यायचंय 6 ओव्हरचा सामना पहिला असेल. अजून एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. मला वाटतं असोसिएशन ही बऱ्याच दिवसापासून प्रत्येक संघाला त्यांच्या कर्णधाराला वेळोवेळी सांगत आहे की आपण आपल्या टीमचे कार्ड बनवायचे, रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनमध्ये. तसं न केल्यास संघाच्या प्लेयर्सला अंबरनाथ. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी सुनीलची. बाहेरचा चेंडू होता, त्याला हुक करण्याचा प्रयत्न केलेला कव्हर मध्ये संयोगने आणि यष्टरक्षकाच्या हातून तो एज बाद झालेला आहे. ज्यांनी टीम्सचे कार्ड नाही बनवले त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी लवकरात लवकर असोसिएशनचे कार्ड आज मॅच खेळण्यापूर्वीच झेरॉक्स त्याची बंच झेरॉक्सचा हा असोसिएशन पर्यंत पोहोचवायचा आहे. नसेल तर आधार कार्डची झेरॉक्स काढून घ्या. झेरॉक्सवाले आपल्याकडे भरपूर आहेत, पण ते डॉक्युमेंटेशन महत्त्वाचं आहे. मला नाही वाटत त्याच्यामध्ये जास्त वेळ लागेल. असोसिएशन हे आपल्याला वेळोवेळी सांगत आलेले आहे. असोसिएशननी माहिती ग्रुपवर पोहोचवली आहे. असोसिएशन जर आपल्यासाठी एवढी मेहनत घेत असेल तर आपलं कर्तव्य आहे की आपल्याला फक्त एक झेरॉक्स द्यायची आहे. तुम्ही अंबरनाथमध्ये आहात, पाण्याची बॉटल इथे अंबरनाथमध्ये आहात, मागवतो ना भाई, थांब ना जरा. त्याचं घेऊन येतो का तू? इथली मी कॅश नाही आणली आहे माझ्या, त्याच्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये पैसे.
नाही नाही नाही, काम कर, तू घेऊन येतो का मारो, मी देतो पैसे त्याला मारोड्याकडून. हा मग तू लिहून ठेव ना माझ्या. धवल नाश्ता मागवतोय मी, जाऊ नका कुठे. इटली आणि अंपायरसाठी इटली आणि तुला काय पाहिजे, समोसा आणू वडापाव आणू का तुला. यूट्यूब दास तोपर्यंत हे कर ना, प्रोसेस लावून घे ना खाली. हॅलो हा बोल. वा वा वा, ठीक आहे ठीक आहे, आजा. दोन ओव्हर आणि फक्त 11 धावा झालेल्या आहेत आणि 2 गडी बाद. मी पुन्हा एकदा कमिटीच्या वतीने रिक्वेस्ट करत आहे की येणाऱ्या संघाने आपलं कार्ड बनवणं गरजेचं आहे. मला असं वाटतं त्याचं कारणही असं आहे की आपल्याला कळेल आपल्या अंबरनाथमधले किती नावाजलेले प्लेयर्स आहेत. आपण पुढे वेगवेगळ्या प्रकारचे टुर्नामेंटचं आयोजन करूया आणि कमिटीला सुद्धा त्याची हेल्प होईल, कारण कार्ड अवेलेबल असतील तर आम्हाला कुठल्याच गोष्टीची चिंता नसेल, कोण कुठे खेळतोय कोण कुठे खेळत नाही. आणि जर असोसिएशनने असा चांगला निर्णय घेतला असेल तर प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की तुम्हाला फक्त तुमची झेरॉक्स द्यायची आहे, अजून काही रिक्वेस्ट ते करत नाही डॉक्युमेंटेशनबद्दल. आधार कार्ड मला वाटतं प्रत्येक प्लेअरकडे असणारच. आधार कार्ड असा डॉक्युमेंट आहे की त्याच्यावेळी आपली आयडेंटिटी कळणारच नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सबमिट करा. खेळामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय नकोय. असोसिएशन बऱ्यापैकी गोष्टी सांभाळते, याचा अर्थ असा नाही आहे की आपण रूल्स फॉलो नाही करायचे. कंप्लायन्स इज ऑलवेज मॅन्डेटरी, मग ते कुठल्याही क्षेत्रात असो. कंप्लायन्स आणि पॉलिसीज आर इम्पॉर्टंट फॉर द फेअरनेस ऑफ द गेम ऑर द कंपनी ऑर द बिझनेस. तर कंप्लायन्स हा मीट करणं गरज आहे. आपल्याच अंबरनाथचा प्लेयर आहे की नाही, पहिली गोष्ट बाहेरचा प्लेयर घेऊन खेळणं ही चुकीचंच आहे, हे प्रत्येक टीमला सुद्धा कळलं पाहिजे. श्यामने पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन येत आहे आणि सायलेक्सने नानावल्याने बलाढ्य संघाला आतापर्यंत तरी शांत ठेवलेला आहे. एकच चौकार तोही स्वप्नीलच्या बॅटमधून आलेला आहे. हुसेनला पाठवलेला आहे. संघाची धावसंख्यामध्ये जेवढी वाढ करता येईल त्या अनुषंगाने. श्याम डागेला फटकार मारलेला आहे. हेलिकॉप्टर शॉट पाहूया. सुंदर असं प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि 2 धावा. हेलिकॉप्टर शॉट. स्टिकर लावलेत मी, एक पण नाही सामनावर, एक पण नाही, 2 आहेत ना. हा सायलेक्सने आतापर्यंत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. पाहूया हुसेन सारख्या एका नावाजलेल्या खेळाडूचा कॅच किती महागात पडतोय त्यांना. पुन्हा एकदा यॉर्करचा शॉट. श्याम डांगे अचूक टप्प्यावर त्याची गोलंदाजी असते. टप्पा पाहून, बॅट्समॅनचा स्ट्रॉंग एरिया पाहून त्या गोलंदाजी करत असतो. आत्मविश्वास त्यामध्ये भरपूर आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी हुसेनला अगदी त्याने
श्याम डांगे. बॉल. पाहूया काय निर्णय अंपायरचा. डेड बॉल दिलेला आहे अंपायरने. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. रिक्वेस्ट असेल की आपण अंपायरचा निर्णय अंतिम आहे ना दादा. अंपायर असोसिएशन त्यांचा निर्णय जो असेल तो फायनल असेल. त्यांनी तो निर्णय द्यायचा आहे. त्यांनी निर्णय दिलाय तो त्यांचा फायनल असेल. अंपायर्सला विनंती असेल की त्यांनी एक रिक्वेस्ट आहे की आपण कोऑर्डिनेट करूनच निर्णय द्या. जर एकाने निर्णय दिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही प्लीज फॉलो करा. तुमचा कोऑर्डिनेशन नुसारच होऊ द्या. अंपायर्सचा निर्णय हा अंतिम असेल. प्लेयर्सला रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्लीज स्वप्नील अंपायर्सने लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. अंपायरचा निर्णय लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचायचा आणि फायनल निर्णय आलेला आहे नो बॉल. दोन्ही अंपायरला रिक्वेस्ट असेल किंवा असोसिएशनच्या अंपायरला रिक्वेस्ट असेल कुठलाही डाऊटफुल निर्णय असताना आपण प्लीज कोऑर्डिनेट करा आणि मग फायनल निर्णय द्या. कारण पूर्ण कमिटी जी आहे तुमच्या निर्णयावर आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. तुम्ही जो निर्णय देणार तोच फायनल असेल. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी श्याम कडून. हुसेनला त्याने आपल्या श्याम डांगे नाना इलेव्हन सारख्या संघाला त्याने आतापर्यंत शांत ठेवलेला आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत श्यामने ह्या ओव्हरमध्ये. हुसेन सारख्या उत्कृष्ट अशा फलंदाजाला त्याने शांत ठेवलेला आहे आतापर्यंत. हुसेनचा पूल आणि 6 धावा. सुंदर असा शॉट. आता डीजे चालू नाहीये का आज. श्यामने ओव्हरच्या एकच असा बॉल त्यामध्ये त्यांनी 6 धावा 11 चेंडू त्यांनी उत्कृष्ट प्रकारे खेळपट्टीवर आज केले. काय नाना रे याच्यामध्ये कसं सांगू सायलेक्सनी द्या म्हणून. हा तेच बोलतो ना मी आता. काय कशाचं कशाचं. अरे आपल्या नाही नाही कालच्या संघाला ना. अरे नसेल तर मग ते घेऊन येतील ना नाना. मग तुला असं याच्यातलं कुठला असा प्लेअर आहे की जो अंबरनाथचा नाहीये त्याच्यावर सांगा ना मला. जमा करायचे नियम आहे. ठीक आहे आपण याच्यानंतर इनिंग मध्ये करूया. पाणी पाणी पोहोचवा बॅट्समन पर्यंत. ब्रेकचा टाइम आहे 3 ओव्हर झालेले आहेत.
संघांना परत परत रिक्वेस्ट असेल की मॅच सुरू होण्यापूर्वी तुम्ही एकतर कार्ड सबमिट करा असोसिएशनला, नाहीतर प्लीज तुमच्या प्रत्येक खेळाडूची झेरॉक्स कॉपीचं एक बंच असोसिएशनपर्यंत पोहोचवा. मला वाटतं ह्या गोष्टीला 1.5 ते 2 महिने झालेले आहेत. कर्णधाराला आणि स्पॉन्सर असतील, आपण वेळोवेळी क्रिकेट खेळत आहात आणि असोसिएशनच्या निर्णयाला तुम्ही, मला असं वाटतं, रिस्पेक्ट दिला पाहिजे. झेरॉक्स देणं हे इतकंही चॅलेंजिंग नाही आहे असं कमिटीला तरी वाटतंय. आपल्याकडे पूर्ण प्लेयरचे अंबरनाथचेच असतील तर आपण झेरॉक्स देण्यासाठी काही बंधन नाही आहे. परंतु 1-1.5 महिना झाला आहे. पुन्हा एकदा सुंदर असा शॉट हुसेन कडून, 6 धावा. 6 धावा. हुसेनचे 2 चेंडू आणि 2 सिक्स. हुसेनने त्याचा घेर पकडलाय आता. सुनील हा दुसरा. स्वप्नील इनिंग्स ब्रेक मध्येच पाणी मी पाठवत होतो. बॉल आलाय, मॅच बॉल आलाय, तर मॅच बॉल घ्या रिक्वेस्ट असेल. चौथी ओव्हर चालू आहे राजा, चौथी ओव्हर. स्कोर सांगा, स्कोर. 28 धावा झालेल्या आहेत, 28. हुसेन पुन्हा एकदा सज्ज. हुसेनने कव्हरच्या दिशेला शॉट, पाहूया तो आतमध्ये आहे का. 4 धावा, 6 धावा. 3 6 बॅक टू बॅक हुसेन कडून. नानाविलेन संघाकडे असे होतकुरू खेळाडी आहेत. एक गेला तर एक आहे, एक गेला तरी एक आहे. अरे देतो ना यार, एक एक देतो ना भाई, करू दे ना. बॉलच नाही, कुठे गेले बॉल? जुने बॉल नाही. काल एवढे जुने बॉल होते, कुठे ते बॉक्स? कुठे ते बॉक्स? कुठे बॉलचे? नाही, सगळे रिकामे बॉक्स टाकले खाली. नाही नाही, काल अरे बॉल होते बऱ्यापैकी. अरे होते, मग संध्याकाळच्या भागातच आहे तुम्ही बॉल आधी. नाही तिथे खाली बघितलं सगळे बॉक्स आहे. तिथे खाली बघ, त्या साईडला बॉक्स बघ, तिथे खाली. बाहेरच गेला का बॉल? भेटणार नाही का? तसं काहीतरी करा. तेच बोललो, कुठे ते सगळे बॉल. आता मला काय, आता सुमित पण नाही आला, तो रितेश पण नाही आला. बॉल नसते या मॅचचा, काय कर, बॉल हरवला ना तर नवीनच बॉल या मॅच साठी त्याला असं अनाउन्स करून. चला, नवीन बॉलनी सुरुवात करा. आपण दोन्ही टीमला नवीन बॉल देणार आहोत या मॅच मध्ये. जुने बॉल नाही आहेत म्हणण्यापेक्षा कुठं गेलेत तेच आम्हाला माहित नाही कमिटीला. काल बऱ्यापैकी 10 ते 12 जुने बॉल होते. मग काय करायचं तेच बोलणार ना मी. लाईव्हचं काय कुठं काय बोल. काल एवढे जुने 1100 रुपये दिले तुम्ही दासने, कुठे गेले ते सगळे बॉल? कुठे तो बॉक्स जुन्या बॉलचा? आणि हुसेनचा विकेट मी महेशकडे देतोय. महेश लवकर आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद तुषार सर. खूपच सुंदर अशी फलंदाजी केली होती हुसेनने. चांगली फटकेबाजी करत होता, परंतु इथे त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो सुनील.
नवीन आलेला फलंदाज प्रदीप. नक्कीच पंचाने अवांतर धाबेचा इशारा दिलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या झाली ती 35. एक चांगली फलंदाजी केल्यानंतर हुसेन बाद झालाय, परंतु संघाची धावसंख्येची सरासरी अजूनही 9.55 आपल्याला इथे दिसते. चालू असलेला सामना नाना 11 वर्सेस शैलेश 11. सायलेक युट्यूबला आणि बघतोय आपण इथे चांगला असा फटका खेळला जातोय 6 धावांसाठी. षटकार. खूपच सुंदर अशी फलंदाजी करताना इथे आपण बघतोय प्रदीपला पहिल्या चेंडूवर चांगला असा फटका खेळलाय. नक्कीच खूपच सुंदर अशी फलंदाजी. बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु बाहेर येऊन चांगला असा फटका खेळलाय आणि धावांची धावगती वाढते. 6 धावांनी धावसंख्या होते ती 42. आणि इथे बघतोय आपण पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि चेंडू निर्धाव. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 42. (42) 42. आता शेवटच्या 2 षटकांमध्ये चांगली अशी फलंदाजी करावी लागेल नाना 11 या संघाला, कारण समोरचा संघ सुद्धा एक तगडा संघ आहे. तिथे आपण सलामीला श्यामला बघू शकाल. श्याम सारखा फलंदाज सुद्धा एक लेफ्ट हँड बॅट्समन समोरच्या संघामध्ये. जय किशन. चांगले चांगले असे फलंदाज आपण इथे बघतोय. दरम्यान पुढचं षटक घेऊन आलाय तो शिवम. शेवटच्या 2 षटकांमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण या मैदानामध्ये 60-70 धावा सुद्धा चेस चांगल्या होताना आपण बघितल्या आहेत. इथे महत्वाचे गडी बाद झालेत, परंतु आता प्रदीप आणि स्वप्नीलला ही जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण प्रदीपने आल्यावर पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता, परंतु दुसरा चेंडू निर्धाव गेला होता. तशाप्रमाणे त्याकडे 2 चेंडूंमध्ये 6 धावा आहेत. नक्कीच आपण इथे बघतोय खूपच सुंदर अशी फलंदाजी गोलंदाजी दोन्ही संघांकडून बघायला मिळाली. सुरुवातीला काही गडी बाद झाले, नंतर हुसेनने चांगली अशी फलंदाजी केली. आज आपल्याला अंबरनाथ पट्ट्यातील नावाजलेले संघ या मैदानात खेळताना दिसतील. शिवमचा पुढचा चेंडू खेळतोय तो स्वप्नील, आणि स्वप्नीलने बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेगच्या दिशे आहे त्या फंबल होत आहे क्षेत्ररक्षकाकडून, आणि धावसंख्येमध्ये 2 तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता प्रदीपचा, पण स्वप्नीलने काहीसं थांबवलोय आणि धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या होती ती 44. भीमटोला मित्रमंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 पर्व दुसरं दिवस तिसरा. खूपच सुंदर असे भव्य दिव्य सामने. या सामन्यांमध्ये आजच्या दिवसातील पहिला सामना नाना 11 वर्सेस सायलेक्स 11.
नक्कीच खूपच सुंदर असे चालू असलेले सामने बघतोय आपण आता 4 षटक 1 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 44 धावा. 3 गडी बाद झालेत ना. बॅन षटकातील दुसरा चेंडू चांगला असा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक पुढे येत होता परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. नक्कीच एक स्टेप पुढे जाऊन बॅटवर चेंडू घेतला आणि बरोबर दाखवून दिला सीमा रेषा पार. षटकार. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतोय स्वप्नील. आतापर्यंत 17 धावा केलेल्या आपण बघतोय. 7 चेंडू आणि 17 धावा स्वप्नीलच्या बॅटमधून आतापर्यंत निघालेल्या दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेगला खेळायचा. नक्कीच इथे फलंदाज बाद होतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टी रक्षकाकडे आणि फलंदाज स्वप्नील होतोय बाद. दरम्यान इथे माजी साथी समालोचक दीपकजी दातीर साहेब हे सुद्धा इथे दीपकजी सुतार साहेब हे इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचा सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांचा कल्याण भिवंडीमध्ये गाव नाव चांगलं असं गाजत असतं. नक्कीच या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांनी वेळ दिल्याबद्दल त्यांचा हार्दिक हार्दिक आभार. आपण इथे बघतोय आतापर्यंत 4.3 षटकांमध्ये 50 धावा झालेल्या आहेत आणि 4 गडी बाद झालेले आहेत. आता इथे शिवमची गोलंदाजी चालू असताना 3 चेंडूंमध्ये 8 धावा आणि 1 गडी बाद. चांगला असा षटकार ठोकला होता स्वप्नीलने परंतु पुढच्या चेंडूवर बाद करण्यात यश प्राप्त झालंय ते स्वप्नीलला. नवीन फलंदाज आलाय ओमकार आणि ओमकारनी पहिला चेंडू काहीसा बाहेरच्या दिशेने जात होता. चेंडू बॅट फिरवली. चेंडू जातोय यष्टी रक्षकाकडे आणि चेंडू राहतोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावली आहे ती 50 या धावसंख्येवर. दरम्यान पुढचा चेंडू इथे चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यावर बाहेरच्या दिशेने येतोय. फलंदाजाला काहीसा चेंडू समजत नाहीये. चेंडूनी चांगली उसळी सुद्धा घेतली होती. खूपच सुंदर अशी गोलंदाजी आपण इथे बघितली शिवमकडून. कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला येतोय आणि तोच टप्पा काहीसा समजून घेता येत नाहीये फलंदाज ओमकार याला. सलग 2 चेंडू निर्धाव. आता पुन्हा एकदा तोच टप्पा आणि खूपच सुंदर अशी फलंदाजी आपण बघितली होती दरम्यानच्या काळात. 1 धाव घेण्याचा चांगला असा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा परतवून लावलंय. दरम्यान 5 षटकानंतर धावसंख्या झाली ती 50. 10ची सरासरी राखलेली आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा कुठून काढतायत. प्रदीपने नक्कीच आपल्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता परंतु नंतर त्याला या षटकामध्ये काही स्ट्राईक मिळाली नाही. बघूया या शेवटच्या षटकामध्ये त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे राखण्यासाठी शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेण्यासाठी नकार दिला होता. शेवटच्या षटकामध्ये त्यांनी आता आपल्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. आता काय करतो या पुढच्या 6 चेंडूमध्ये प्रदीप बघावं लागेल. दरम्यान शेवटचा षटक घेऊन आलाय तो सायनिल.
दरम्यान इथे पहिला चेंडू सायनीलचा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट तर फिरकावतोय परंतु चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू जाऊन विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू राहतोय निर्धाव. नक्की या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल परंतु मोठे फटके खेळण्यासाठी बॅटवर चेंडू येऊन द्यावा लागेल. नक्कीच त्याचा पुरेपूर टप्प्याचा नक्कीच अभ्यास करावा लागेल. कुठे टप्पा पडतोय, किती चेंडू उसळी घेतोय. पुन्हा एकदा बुलटॉचा फुल टॉस आणि जातोय चेंडू सीमा रेषा पार. षटकार. इथे टप्पा पडला नाहीये. फुलटॉसचा चेंडू, फुलटॉसच्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावसंख्येला गती मिळते 6 धावांनी आणि धावसंख्या होती ती 56. 5.2 षटकांमध्ये आतापर्यंत धावसंख्या झाली ती 56. लॉस्ट ऑफ 4 विकेट्स. काल एक बॉक्स होता ना जुना, खाली ते सगळे कंप्लेंट लिखते ना. दरम्यान सायनीलचा पुढचा चेंडू चांगला असा फटका मारून पुढे आपल्याला किती आक्रमक खेळायचे दाखवून दिलंय. बघतो आपण तिसरा चेंडू, चांगला असा टप्पा पडला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या खालच्या दिशेला चेंडू लागतोय आणि तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. नक्कीच इथे थ्रो काहीसा चुकीचा आला होता परंतु तोपर्यंत 2 धावा धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 58. 5.3 षटकांमध्ये 58 धावा एक चांगलीच धावसंख्या म्हणावी लागेल. कारण नाना इलेव्हनचा संघ खूपच नावाजलेला एक संघ आहे आणि नाना इलेव्हन संघाकडे चांगले असे गोलंदाज सुद्धा आपण बघू शकतो परंतु समोरच्या संघाला आणि इथे पुन्हा एकदा चांगला असा फटका जातोय सीमा रेषा पार. षटकार. खूपच सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी आपण इथे बघतोय. प्रदीप कडून चांगला असा टप्पा टाकण्याचा प्रयत्न होता सायनील कडून परंतु प्रयत्न फसतोय. इथे पुरेपूर फायदा बाहेर येऊन खेळलेला आपण चेंडू बघतोय. जातोय मिड. खूपच सुंदररित्या 6 धावांसाठी षटकार. नक्कीच इथे प्रत्येक चेंडूवर नवीन चेंडू द्यावा लागतोय कारण चांगली अशी फलंदाजी करतोय प्रदीप. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केलेल्या आहे साहिल नीलने आणि संघाला आता कुठेतरी अडचण निर्माण होते नाना सायलेक्स या संघाला कारण नाना इलेव्हन साठी चांगली अशी फलंदाजी करतोय तो प्रदीप. आतापर्यंत कोण आहे दुसरा, मोर युनायटेड आणि मॅगी 11 दोन्ही संघांना विनंती असेल का पहिल्या इनिंग नंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडू नंतर मॅगी 11 आणि मोर युनायटेड दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण इथे बघतोय आतापर्यंत प्रदीपने 6 चेंडूंमध्ये 20 धावा कुठून काढल्या. चांगले असे षटकार त्यांनी आपल्याला दाखवले. आतापर्यंत 3 चांगले असे षटकार. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतोय प्रदीप. शेवटच्या 2 चेंडूवर सुद्धा हीच कामगिरी त्याला करून दाखवावी लागेल आणि इथे सुद्धा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा ऑफ लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू जातोय. बघूया आपण तिथे थांबवून ठेवलंय. नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे घेण्यासाठी विकेट सॅक्रिफाईस करायला लावतो तो ओमकारला कारण ओमकारने 3 चेंडूंमध्ये 0 धावा केल्या होत्या. नक्कीच त्याच्यानंतर शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची पुरेपूर प्रयत्न केलेला आहे प्रदीपने आणि दरम्यान 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेताना ओमकारला विकेट आपले सॅक्रिफाईस करावे लागते आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या होती ती 64. लॉस्ट फॉर 4 विकेट. 65. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा फलंदाज आणि दरम्यान इथे बघतोय चेंडूचा टप्पा चुकीचा ठरतोय आणि चेंडू जातोय बाहेरच्या दिशेने. अवांतर धावेसाठी काही दबाव घेतलाय सायनीलने आपण इथे बघतोय कारण सायनीलला चांगलं चोपून काढलेलं आपण इथे बघतो. 5 चेंडूंमध्ये 16 धावा आतापर्यंत सायनीलने खर्च केलेले आहेत.
आणि शेवटचा चेंडू फुलटॉस, लो फुलटॉस होता, बघतो इथे वन बाउन्स चौकार. खूपच सुंदर अशी फलंदाजी आपण इथे बघितली. आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये 25 धावा, खूपच सुंदर अशी फलंदाजी केलेली इथे आपण बघितली. दरम्यान धाव संख्या त्यांची झालेली आहे ती 70 आणि जिंकण्यासाठी 71 धावांचं टार्गेट दिलेलं आहे ते सायलेक्स संघाला. नक्कीच खूपच सुंदर अशी फलंदाजी आपण या संघामध्ये बघितली. सुरुवातीला हुसेनने सुद्धा 10 चेंडूंमध्ये 20 धावा केल्या होत्या. स्वप्नीलने सुद्धा 8 चेंडूमध्ये 17 धावा, प्रदीपने 8 चेंडूमध्ये 25 धावा. खूपच सुंदर अशी फलंदाजी आपण इथे बघितली. या फलंदाजीमुळे चांगली अशी धावसंख्या उभारली गेली आहे. नक्कीच आता समोरच्या सायलेक्स संघाला सुद्धा चांगली फलंदाजी करावी लागेल आणि धावसंख्या जिंकण्यासाठी असेल ती 71 71. दरम्यान मोर युनायटेड आणि मॅगी 11 या संघांमध्ये पुढील सामन्याचा नाणेफेक होते. ती नाणेफेक करण्यासाठी आमचे साथी समालोचक दीपक सर इथे आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील. थँक्यू सो मच. सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. भीमटोला मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 हे दुसरं पर्व. शुभ सकाळ. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त झाली. त्यानंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणार आहोत टॉच बॉक्समध्ये. मॅगी 11 आणि मोर युनायटेड टीमचे कॅप्टन यांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी आमच्या टॉच बॉक्समध्ये यायचे. आज स्पर्धेचा तिसरा दिवस, अंतिम दिवस. अद्भुत राहिली ही स्पर्धा. मागच्या 2 दिवसामध्ये विचार केले तर प्रेक्षणीय सामने पाहायला मिळाले आहेत सर्व प्रेक्षकांना. पहिल्या दिवसामध्ये ओपन फॉर्मॅटमधून खूपच चांगली कामगिरी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलबोली टीमची राहिली. आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर काल देखील सतीन 11 संघ यांची कामगिरी चांगली राहिली होती. 6 ओव्हरमध्ये 102 धावा ठोकल्या होत्या. आणि आज स्पर्धेचा अंतिम तिसरा दिवस. टीमचे कॅप्टन यांना विनंती असेल की आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉच बॉक्समध्ये यायचे, जिथे आपण आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. मॅगी 11 आणि मोर युनायटेड. मॅगी 11 टीमचे कॅप्टन आमच्यामध्ये जोडलेले आहेत. मोर युनायटेड टीमचे कॅप्टन यांना देखील विनंती असेल की आपण त्वरित टॉच बॉक्समध्ये यायचे. आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचं आपण नाणेफेक करणार आहोत. फुल घ्या का फुल? थांबा थांबा, जाऊ नका. बरोबर आहे तो. थँक्यू. मोर युनायटेड टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचे. मॅगी 11 टीमचे कॅप्टन आमच्यामध्ये जोडले गेलेत आणि मान्यवर देखील जोडले गेलेत. संतोष पगारे आयोजन कमिटीचे मेंबर आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. मोर युनायटेड टीमचे कॅप्टन देखील आमच्यामध्ये जोडले गेलेत. 6 ओव्हरचा सामना असेल, कॉल केला जाईल मॅगी 11 टीमच्या माध्यमातून. संतोष साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत असताना हेड असा कॉल आहे. नाणेफेक देखील हेड आलेले आहे, म्हणजेच मॅगी 11 टीमच्या कॅप्टनने नाणेफेक जिंकलेले आहे. तर संतोषजी पगार साहेबांना विनंती असेल की दोन्ही कॅप्टनला पण शुभेच्छा द्यायचे आणि मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. मॅगी 11 टीमचे कॅप्टन मॅगी 11 टीमच्या कॅप्टनने नाणेफेक जिंकली आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. निर्णय काय असेल? आम्ही पहिले बॉलिंग करू. गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला. याच्यामध्ये काय विशेष रणनीती? पहिली मॅच आहे आमची, तर आम्ही जरा पिच वगैरे बघू कसं आहे, त्या हिशोबाने मग पहिल्या मॅचला आम्ही चेसिंग करू. चेस कराल. किती धाबा खर्च केल्या तर त्या चेस करणं सोपे जातील दुसऱ्या इनिंगमध्ये? आमचं टार्गेट असेल 50 धावापर्यंत त्यांना रोगायचं 6 ओव्हरमध्ये. 50च्या प्लस धाबा जर गेल्या तर चेस होऊ शकतात. क्रिकेट आहे, म्हणजे काय फिक्स नसतं क्रिकेटमध्ये, तरी पण आम्ही 60-70 धावा आम्ही पण चेस करू शकतो. भीमटोला मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आहे, या आयोजनाबद्दल काय सांगशील? खूप चांगलं आयोजन आहे.
म्हणजे अंबरातमध्ये अशा मोजकेच 5-6 टुर्नामेंट होतात, त्यापैकी एक भीमटोला आहे. जसं त्यांनी आयोजन ठेवलं आहे आणि एवढं चांगलं ग्राउंड दिलं आहे, एक खूप आणि त्यांना दरवर्षीसाठी त्यांच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो की अजून त्यांची अशीच प्रगती होत जावी आणि खूप मोठी टुर्नामेंट होईल ही पण, ही माझी सदिच्छा आहे. धन्यवाद. जाऊया मोर युनायटेड टीमचे कॅप्टन टॉस महत्त्वाचा होता. हा टॉस महत्त्वाचा होता कारण आम्हाला पण पहिले बॉलिंग करायचे होते. बॉलिंग करायची होती, परंतु यावेळेस प्रथम पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला फलंदाजी करायची. 6 ओव्हरची मॅच आहे. समोरच्या कॅप्टनने सांगितलं की मी 50 धाबांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. किती धाबांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आमचं पण म्हणजे ते 60-70पर्यंत टार्गेट आहे, तेवढं आम्ही डिफेंड करू शकतात. आणि आमची बॉलिंग लाईन पण आहे थोडी यंग बॉलिंग लाईनअप आहे, ते चांगली बॉलिंग लाईनअप आहेत. कोणते असे फलंदाज आहेत ज्यांच्यावर विश्वास टाकशील, ज्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग होईल? कारण की आमच्यामध्ये आता तर सर्व यंगच आहेत. जे आहेत ते रोहन आहेत, अक्षय आहे, कुणाल आहेत, दास आहेत आमच्यामध्ये पण चांगले बॅटर्स आहेत. नक्कीच दोन्ही कॅप्टनला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे माझे सहयोगी समालोचक महेश सर उपस्थित आहेत. आणि पहिली फिल्डिंग केली सायलेक्स आणि समोर नाना होता.
लवकरात लवकर सामने चालू करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नक्कीच अंबरनाथ असोसिएशनने एक चांगला खेळ अंबरनाथमध्ये होऊयात म्हणून काही नियम घालून दिलेले आहेत आणि ते नियम सर्वच खेळाडूंनी फॉलो करायचा प्रयत्न चांगला करायचा आहे.
चला सामना चालू करायचा आहे. पंचांना विनंती असेल का लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला सामना होता तो नाना 11 आणि सायलेक्स 11. तू आहे का नाव सांग. ये ना इकडे बस ना. नानाच आहे. तू 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 सायलेक्स आहे का? बॅट्समॅन कोण आहेत दोघं? सूरज आणि सुनील ना. सामन्याला सुरुवात येते. काही तांत्रिक कारणांमुळे सामन्याला उशीर झालाय. सूरज आणि सुनील दोन्ही सलामीचे फलंदाज आणि सलामीचा गोलंदाज येतोय तो सहयोग. सुरुवातीचा षटक घेऊन येतोय तो सहयोग. 71 धावांचं आव्हान असताना सहयोग आपल्या संघासाठी पहिल्या षटकामध्ये किती गडी बाद करून देतो नक्कीच बघावं लागेल. इथे पहिला चेंडू घेऊन बघतोय. पहिल्या चेंडूवर सुंदर असा फटका आणि जातोय तो झेल. पहिल्या चेंडूवर फलंदाज होतोय सूरज बाद. खूपच सुंदर अशी सुरुवात नाना 11 या संघासाठी. पहिल्या चेंडूवर बाद होतोय फलंदाज सूरज. तो जय किशन पहिल्या चेंडूवर गडी बाद करून आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. ते नाना 11चा गोलंदाज सहयोग. आता दरम्यान पुढचा फलंदाज आलाय जय किशन. नॉन स्ट्राईक एंडवर असेल सुनील. इथे पहिल्या चेंडूवर बाद केल्यानंतर काहीसा मागे पडलाय तो सायलेक्स संघाचा, कारण मुख्य फलंदाज होता सूरज. नक्कीच याच्यामध्ये आपल्याला श्याम, सुनील, सूरज असे एस फॅक्टर या संघामध्ये खूप दिसतील. नक्कीच दरम्यान पुढच्या चेंडूवर समोरच्या लॉंग ऑनच्या दिशेला मारलेला हा चेंडू. इथे क्षेत्ररक्षण थोडा फंबल होतोय आणि तोपर्यंत मिळतायत त्या 2 धावा. धावसंख्येला सुरुवात होते 2 धावाने. जय किशनच्या बॅट मधून निघालेल्या या 2 धावा. धावसंख्येला सुरुवात झाली 2 धाव्यांनी. 2 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. दरम्यान पुढे होणारा सामना असेल तो मॅगी 11 वर्सेस मोर युनायटेड. मोर युनायटेड मोर युनायटेडचा हा होम ग्राउंड असल्यामुळे मॅगी 11 सारख्या तगड्या संघाला नक्कीच फाईट देण्याचा प्रयत्न करेल मोर युनायटेडचा संघ. बघतोय आपण इथे बाहेरच्या दिशेला टाकलेला चेंडू होता, निर्धाव जातोय.
नक्कीच आता इथे मोठे फटके खेळावे लागतील, कारण जिंकण्यासाठी 71 धावांचं आव्हान असताना तुम्हाला शांत राहून जमणार नाही. इथे संयोगची खूपच सुंदर अशी गोलंदाजी आपण इथे बघतो, परंतु इथे फुलटॉसचा फायदा उचलता आला नाही तो जय किशनला. फुलटॉसचा चेंडू तो जाऊन विसावतो डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातात. दरम्यान पुढचा चेंडू, षटकातील 5वा चेंडू आणि 5व्या चेंडूवर चेंडू जातोय प्रदीपच्या हातात आणि चांगला असा थ्रो थांबवून ठेवले दोन्ही फलंदाजांना. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण प्रदीपकडून बघितलंय. एकही धाव घेऊ दिली नाहीये. पहिल्या 5 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा आणि एक महत्वाचा गडी सूरज होतोय बाद. षटकातील शेवटचा चेंडू हवेमध्ये, बघूया तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. क्षेत्ररक्षकाने उत्कृष्टरित्या झेल घेण्याचा प्रयत्न केला. 2 वेळा फंबल झाल्यावर तिसऱ्यांदा अंतर तर कापलं होतं, परंतु जज करण्यामध्ये काहीशी चूक होते आणि इथे झेल सुटतोय. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर जय किशनचा झेल घेण्याचा सुंदर असा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसतोय आणि धावसंख्येला 2 ने धावगती मिळताना धावसंख्या होते 4 धावा 1 गडी बाद. आता स्ट्राईक एंडवर असेल तो सुनील. दरम्यान दुसरं षटक घेऊन येतोय तो सिद्धेश. आता समोर असेल तो सुनील. बघावं लागेल सुनील समोर सिद्धेश. एस एस फॅक्टर काय करतायत या सामन्यामध्ये, आपल्याला सगळीकडून एस एस फॅक्टर जास्त दिसत आहेत, कारण सुनील, सूरज, श्याम, सिद्धेश. सिद्धेशचा पहिला चेंडू, ते यष्टीरक्षक क्षेत्ररक्षण सदवतोय आणि आपण इथे बघतोय क्लोज किपिंग करताना यष्टीरक्षक एक नावाजलेले यष्टीरक्षक अंबरनाथ मधला, आणि आपण इथं बघतोय पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण स्वप्नीलच्या मार्फत होतंय. दरम्यानच्या काळात 1 धाव, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5. बॅटची कडा घेऊन चेंडू चालला होता मागे, परंतु स्वप्नील यांची सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आपण इथे बघितल्या आहेत. धावसंख्येला 1 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 5. सुनीलने आपलं खातं खोललेलं आहे. आपण इथे बघतोय आता जय किशन, ज्याने की 5 चेंडूमध्ये 4 धावा केल्या होत्या. नक्कीच पुढच्या चेंडूवर चांगला असा बॅटवर घेतला चेंडू आणि चेंडू दिलाय सीमा रेषा पार. षटकार. नक्कीच पहिल्या सामन्यासाठी प्रत्येक चेंडू, जर चेंडू हरवला तर नवीन असेल, हे आपण सुरुवातीला सांगितलंय. पण इथे बघतोय खूपच सुंदर अशी फलंदाजी तर दाखवली आहे. नक्कीच पहिल्या षटकामध्ये काहीसा अडखळत खेळत होता जय किशन, परंतु या षटकामध्ये खूपच सुंदर असा षटकार ठोकून आक्रमकपणा दाखवलेला. इथे रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन चेंडू पडतोय. इथे कर्णधार नाना काहीशे नाराज होत आहेत. बघतोय आपण इथे जय किशनला इथे जीवनदान मिळतंय. जय किशन या जीवनदानाचा फायदा उचलतोय का बघावं लागेल आपल्याला. नक्की स्वप्नील यांनी चांगली मागे क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु इथे काहीशी चूक होते आणि इथे बघतोय पुढचा चेंडू घेऊन सिद्धेश. चांगला असा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा जागून समोर आणि इथे सुनीलने दाखवला आपला जलवा. समोर स्ट्रेट डायच्या स्वरूपात लगावलेला हा षटकार.
चौकात आपली चवा. सुनील दाखवतोय माझी हवा आहे या मैदानामध्ये, माझ्यामुळे चांगला संघ हा विजयी होऊ शकतो. आणि आतापर्यंत 1.4 षटकांमध्ये 18 धावा झालेल्या आहेत. बघतो इथे एक चांगला असा षटकार ठोकलेला आहे सुनीलने. आतापर्यंत 2 चेंडू खेळताना 7 धावा केलेल्या आहेत सुनीलने. नक्कीच एक जय किशनने एक षटकार या षटकामध्ये ठोकला होता. आणि इथे आता सुनीलने एक षटकार ठोकलाय. पुढचा चेंडू घेऊन सिद्धेश, आणि सिद्धेशने पुन्हा एकदा बुलडोजचा चेंडू दिलाय समोरच्या दिशेने, भिरकावून टाकलेला आहे, जातोय 1 बाउन्स, चौका. मिड ऑफचा प्लेअर आतमध्ये असताना 30 सर्कल मध्ये असताना त्याच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफला टोलावून दिलेला आहे चौकारासाठी. आपण इथे बघतोय चांगली अशी आक्रमक अशी सुरुवात करून दिली आहे सुनीलने आपल्या संघाला. असाच खेळ करावा लागेल सायलेक्स या संघाला. आणि इथे रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही उसळी घेत नाही, चेंडू राहतोय खालच्या खाली. आणि इथे चेंडू होतोय निर्धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 22. एक गडी बाद. दरम्यान यानंतरचा पुढचा समालोचन दीपकजी आपल्या समोर करतील. थँक्यू सो मच. 71 धाबांची आवश्यकता होती 6 ओव्हरमध्ये आणि दमदार खेळी सध्या जय किशन करतोय. 7 चेंडू फेस करत असताना 11 धावांचं योगदान त्याने दिले. आणि सुनीलने देखील चांगली बॅटिंग केली, त्यांनी देखील 4 चेंडू फेस करत असताना 11 धावांचं योगदान दिले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सायलेक्स टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 एक गडी बाद. इथून अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 49 धाबांची आवश्यकता आहे. पहिल्या इनिंगमध्ये खूपच चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना नाना टीमने 6 ओव्हरमध्ये 70 धाबा ठोकल्यात, परंतु दुसऱ्या डावामध्ये प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. विशेष करून कौतुक करावं लागेल हुसेन याचं, ज्यांनी 3 षटकार ठोकले होते स्लॉग ओव्हरमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती, परंतु आता सामना 24 चेंडू आणि 49 धाबांची आवश्यकता. करंट रेट 11.00 वर आहे आणि रिक्वायर्ड रेटचा विचार केला तर 12.25 ची सरासरी गाठायची, म्हणजेच करंट रेटच्या अगदी जवळपास रिक्वायर्ड रेट जाऊन पोचले. अशी बॅटिंग सलामीवीर सुनील आणि जय किशनच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिली विकेट स्वस्तामध्ये गेली, बाद झाली तर सूरज, ज्याला खातं ओपन करता आलं नाही. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या ओव्हरची जबाबदारी रबीवर दिली गेली. सुनीलने चांगली बॅटिंग केली. 3 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान, 1 षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून आले. आणि तोच सुनील सध्या स्ट्राईक एंडवर 275च्या स्ट्राईक रेटने त्यांनी सध्या बॅटिंग केली. रवी साठी हा उडवलाय ऑन साईडला, लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील, चौकाराचं संरक्षण करता आलं नाही. त्यांच्या डोक्यावरून जात असताना हा दमदार चौकार येतोय. बॅटर वर फ्लिक केला होता ऑन सेटला. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक नव्हते, डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक पोचले होते, परंतु त्यांना बीट करून चौकार प्राप्त केलाय. चांगली बॅटिंग करतोय जय किशन, चांगलं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये 71 धावा, एक चांगला स्कोर बनवलेला आहे पहिल्या डावामध्ये नाना 11 टीमने, परंतु प्रत्युत्तर देखील चांगलं दिले जय किशन आणि सुनील याने. 2.1 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 26 वर एक गडी बाद. करंट रेट 12 वर जाऊन पोहोचले. रिक्वायर्ड रेट थोडासा कमी झाले, कारण का चौकार आणि षटकाराची अतिशबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये होते. मोठी पार्टनरशिप यावेळेस खाली रेला टप्पा पडल्यानंतर बाउन्स प्राप्त केला नाहीये, बाउन्स मिळाला नाहीये. मातीची विकेट आहे आणि इथे तुम्हाला बाउन्स चेंडूचा वापर जर करायचा असेल तर चेंडू रिलीज करत असताना थोडासा प्रेशर करून टाकावा लागतो आणि मातीच्या विकेटचा फायदा जास्त करून गोलंदाजाला होत असतो आणि तोच फायदा घेत असताना गोलंदाज रवी टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिला, यष्ट्यांच्या खूपच खाली होता, बॅट हवेमधून फिरले, डॉट ओव्हर द विकेटने. जय किशनसाठी बॅटची एज, नाना विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सुंदर चेल, विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना सायलेक्स टीमला समोर थोडासा ऑफस्टमच्या आत आले, त्यानंतर बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी उडी मारली होती.
झेल सुटला होता, पुन्हा पोचले स्लिपमध्ये आणि एका हातामध्ये नाना या कॅप्टनने सुंदर झेल पकडला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं झेल पाहायला मिळालं, दर्जेदार झेल पाहायला मिळाला नाना यांच्या माध्यमातून. 100% दिले त्या ठिकाणी नानाने. दुसरा झटका 26 या धावसंख्येवर. जयेश किशनने चांगली बॅटिंग केली बाद होण्यापूर्वी. नक्कीच आपण जर विचार केला तर 25 धावांचं 26 धावांवर स्कोर जाऊन पोहोचले, परंतु बाद होण्यापूर्वी 15 धावांचं योगदान जय किशनने दिलं होतं. चांगली पार्टनरशिप सुनीलच्या सोबत होत होती, परंतु ती पार्टनरशिप तोडणं गरजेचं होतं नाना 11 टीमला आणि ती अखेरकार रवीने तोडली. रवी या गोलंदाजाच्या नावावरती विकेट जाते, परंतु या विकेटची चर्चा जर केली तर या विकेटचं संपूर्ण श्रेय क्षेत्ररक्षकाला विकेट किपर नाना यांना जातं. एका हातामध्ये झेल पकडला, अप्रतिम झेल. 21 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 45 धाबांची आवश्यकता आहे. आज अंबरनाथ असोसिएशनचे संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. संघ सर्व जोडले गेलेत. त्या सर्व संघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रेक्षकांची देखील सकाळच्या क्षेत्रामध्ये गर्दी आहे. त्यांचं देखील भीमटोला मित्रमंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024च्या या दुसऱ्या पर्वामध्ये, अद्भुत पर्वामध्ये मनपूर्वक स्वागत. अजूनही मॅच 50-50 परिस्थितीमध्ये आहे, झुकलेली नाही आहे, कारण की 21 चेंडूमध्ये अजूनही 45 धाबांची गरज आहे. रवी चौकारानंतर विकेट देखील प्राप्त करून दिले. लेफ्ट हँड बॅटरसाठी राऊंड विकेटने जात असताना कट केलंय. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरमधून उचली करून फेकी होते, तोपर्यंत सिंगल येते. रवीचं स्वागत चौकाराने जरूर केलं होतं, परंतु त्याने त्याच फलंदाजाला जय किशनला माघारी पाठवलं. आता त्याची गाडी रुलावर आली आहे. चांगली गोलंदाजी करतोय रवी. ओपन क्रिकेटमध्ये रवी बुंबक याला देखील स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलं. आज देखील तो संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलमोली संघ या स्पर्धेमध्ये पुन्हा जोडला जाईल आणि त्याच नावाचा गोलंदाज रवी. ओव्हर द विकेटने ताकदीने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला सुनीलने, परंतु संपर्क करू शकले नाहीत. एखादा मोठा फटका सजवण्यासाठी चेंडू आणि फलीचा संपर्क होणे, फटक्याची निवड करणं, ताकदीचा वापर करणं, टायमिंग या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो, परंतु इथे संपर्क करू शकलेत नाहीत फलंदाज सुनील. डॉट चेंडू. 19 चेंडूमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता असेल. मध्ये 44 रिकार्डेड 13.89च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. जोपर्यंत सुनील आहे तोपर्यंत धोक्याची घंटा असेल नाना 11 टीमला. चांगली बॅटिंग सुनीलने केली आहे. बॅकफुटला जात असताना उडवलाय, बॅकवर्ड पॉइंट मध्ये अप्रतिम झेल पकडलाय, सुरेख झेल साहिलने पकडलाय. झटका क्रमांक तिसरा गडी बाद असताना 27 या धावसंख्येवर. ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. कशा पद्धतीने बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची थोडीशी कडा लागली होती आणि बॅकवर्ड पॉइंटमध्ये साहिलच्या माध्यमातून अप्रतिम दर्जेदार झेल. महत्वाची विकेट सुनीलची आपण चर्चा करत होतो, त्याची विकेट प्राप्त करून दिली. या ओव्हरमध्ये रवीने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केला होता, परंतु त्याच्यानंतर भेदक मारा, अचूक टप्पा वापरला रवीने आणि 2 गडी प्राप्त केलेत. तिसरं षटक समाप्त झाल्याने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 27 वर 3 गडी बाद. इथून सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 44 धाबांची आवश्यकता आहे. रिक्वायरमेंट थोडासा वाढलाय. चांगली फलंदाजी मध्यंतर कालामध्ये जय किशन यांनी सुनीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. एक चांगली पार्टनरशिप केली. आता संघ थोडासा धोक्यामध्ये सापडलाय. इथून विकेट टिकून खेळावं लागेल, कारण का सुरुवातीचे 3 हुकमी एक्के सायलेक्स 11 टीमचे जे हुकमी एक्के होते सुरुवातीचे ते बाद झालेत. इथून श्याम आणि अविनाशला विकेट टिकून चांगली बॅटिंग करावी लागेल, तरच 18 चेंडूमध्ये या 44 धाबा होऊ शकतात. यानंतरचा सामना नाना 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये मोर युनायटेड. टॉस जिंकल्यानंतर मॅगी 11 विपक्षामध्ये मोर युनायटेड असा सामना असेल. मॅगी 11 टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. बिग मॅच यानंतर देखील पाहायला मिळेल. आज अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनमधील 8 संघ या स्पर्धेमध्ये त्यांची नोंदणी झाली आणि त्यांचं क्रिकेट आज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतं. TenCrick.in च्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होतं. तिथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग मागच्या 2 दिवसापासून या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर क्रमांक 34 जयवर ही जबाबदारी दिली गेली. जयेश
18 चेंडूमध्ये 44 धावा. थोडंसं समीकरण कठीण आहे. एका कोणत्या तरी गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. श्याम लेफ्ट हँड बॅटर क्रॉस बॅटने खेळलाय. मागचा पाय थोडासा वाकवला होता. ऑन साईडला टर्न करत असताना दुसऱ्या धाबीचा प्रयत्न होतोय. थोडीशी जोखीम होती परंतु ती दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावा येतील टीमच्या खात्यामध्ये. 29 वर स्कोर जाऊन पोचले. 1-2 मोठे फटके सजवावे लागतील सायलेक्स 11 टीमला, तरच या 42 धाबा 17 चेंडूमध्ये पूर्ण होऊ शकतात. लेफ्ट हँड बॅटर श्यामच्या सोबतीला अविनाश आहे. श्यामने आतापर्यंत 3 धाबांचे योगदान दिले 2 चेंडू फेस करत असताना. राऊंड द विकेटने बॅकफुटला जात असताना आतमध्ये घुसून कट करण्याचा प्रयत्न होता. उजवेष्टीच्या खूपच दूर राहिला. पंच वाईटचा इशारा देत असताना पंचाने देखील खूपच चांगली जबाबदारी पार पडली. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. अभय पाटोले सर असतील, आशिष चौधरी, परवेश खान, प्रशांत देसाई सर, अप्रतिम पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाज श्याम याचा, परंतु संपर्क करू शकले नाहीयेत. 16 चेंडूमध्ये 41 धावा. चौथं षटक सध्या चांगली गोलंदाजी चौथ्या ओव्हरमध्ये जयेशच्या माध्यमातून होते. लेगस्टंपच्या बाहेर राहिले. वाईटचा इशारा. 2 एक्स्ट्रा धाबा खर्च केलेत. मध्ये अजूनही 40 धाबांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढला गेले. 15च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल आणि रिक्वायर्ड रन रेट वाढल्यानंतर तुम्हाला मोठे फटके सजवावे लागतील. लेफ्ट हँड बॅटरसाठी डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ असे क्षेत्ररक्षण ठेवले गेले. लॉंग लेगमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आहे ज्याच्या माध्यमातून अप्रतिम झेल पकडला गेला होता, परंतु इथे 2 वाईट जरूर टाकलेत या ओव्हरमध्ये, परंतु डॉट चेंडू देखील काढण्याचा प्रयत्न राहिले जयेशाचा. महत्त्वाचे षटक होतं तिसरं. रवी ज्यांनी पार्टनरशिप जी झाली होती सुनील आणि जय किशनची ती तोडली. तिथे नाण्याने पकडलेलं झेल अप्रतिम होता. पुन्हा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा लागत असताना सिंगल येते. तिसरं षटक महत्त्वपूर्ण राहिलं दुसऱ्या इनिंगमध्ये नाना 11 टीमसाठी. रवीने जिथे महत्त्वाच्या 2 विकेट घेतल्या होत्या, नानाने पकडलेला झेल आणि त्याचबरोबर दुसरा झेल देखील आपल्याला पाहायला मिळाला साहिलच्या माध्यमातून. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाची जबाबदारी खूपच महत्त्वाची असते क्रिकेटच्या या खेळामध्ये. क्षेत्ररक्षकाने जर झेल सोडले तर मात्र धावपलकावर धावा वाढत असतात, तर फलंदाजाला देखील योगदान मिळत असतं. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या वरून उडवलाय. थोडीशी दिशा बदलली आहे. आउटफील्ड करत असताना चेंडूने डीप पॉईंटमध्ये जात असताना 2 धाबा येतील, परंतु हा सामना आता जिंकण्यासाठी एकेरी दुहेरी धाब्याने हा पल्ला पूर्ण होणार नाही. मोठे फटके सजवावे लागतील. या ओव्हरमध्ये देखील जयेशने चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूमध्ये कोणताही मोठा फटका खर्च करू दिलेला नाहीये. 13 चेंडूमध्ये 37 धाबांची गरज आहे. बॉटमॅनचा संपर्क गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल येते. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 वर 3 गडी बाद. 35 धावा धावपलकावर लागल्या गेले 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 36 धाबांची आवश्यकता आहे. म्हणजेच 18ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक ओव्हरमध्ये 18 धावा आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 18 धावा प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे मोठे फटके सजवावे लागतील. आज सुपर संडे. प्रेक्षकांची नक्कीच या मैदानामध्ये गर्दी असेल, कारण का आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. मेगा फायनल देखील आहे आणि सुपर संडेचा आनंद घेत असताना आता देखील या सकाळच्या क्षेत्रामध्ये कित्येक प्रेक्षक वर्ग आमच्यामध्ये जोडले जातात. प्रेक्षकांना स्पर्धेचं केंद्रबिंदू मानलं जातं आणि पंचांना क्रिकेटमध्ये दैवत मानलं जातं. महत्त्वाची जबाबदारी असते पंचांवर. प्रत्येक खेळाडूला योग्य तो न्याय देण्याचं काम, प्रत्येक संघाला योग्य तो न्याय देण्याचं काम या 4ही पंचांनी केले. अनुभव आहे क्रिकेटचा, नियमांचा देखील अनुभव आहे. काल देखील काही संघांना त्यांनी पेनल्टी दिली होती, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी सायलेक्स 11 टीमला 36 धावांची आवश्यकता आहे. सरासरी थोडीशी वाढली आहे, परंतु क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाहीत की सामना कोण जिंकेल. आता तरी वर्चस्व दाखवले या सामन्यामध्ये नाना 11 टीमने. ओव्हर द विकेट समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. अप्रतिम फटका, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन.
झटका क्रमांक 4 लागत असताना सायलेक्स टीमला. अगदी पुढ्यात टाकला होता समोरच्या दिशेने, ताकदीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडंसं कुठेतरी मिस टायमिंग झालं होतं. चांगलं झेल लॉंग ऑन मध्ये हुसेनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अशा पद्धतीने झेल पकडणे तेवढे सोपे नसतात, कारण का बाउंड्री लाईनच्या अगदी लगत तुम्हाला उभं राहून स्वतःचं बॅलन्स सांभाळत असताना झेल पकडावा लागतो. मागच्या सीमारेषेचा देखील अंदाज घ्यावा लागतो आणि तो अंदाज बांधला हुसेनने. पहिल्या इनिंगमध्ये याच हुसेनने चांगली बॅटिंग केली होती. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले होते. 20 धाबांचं योगदान त्यांनी दिले होतं आणि तोच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. सायनिल नवीन बॅटर रवीच्या समोर, उजव्या स्टिचच्या बाहेर वाईटचा इशारा. कॅप्टन नाना याने पुन्हा रवीला गोलंदाजी दिली. नाना यांना माहिती की रवीने तिसऱ्या ओव्हरमध्ये महत्त्वाच्या 2 विकेट घेतल्या होत्या आणि आत्ता देखील 1 विकेट प्राप्त केली. चांगली गोलंदाजी केली या मॅचमध्ये रवीने, प्रभावित केलं गोलंदाजी करत असताना. अकरा चेंडूमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. समीकरण थोडंसं कठीण झालंय, परंतु मार्ग काढावे लागतील. खूप टप्प्याचा चेंडू ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न देखील केला नाही, सोडून दिला. उंची भरपूर होती, डोक्याच्या वरून गेला. 1 बाउन्सचा देखील इशारा केले आणि वाईटचा देखील इशारा पाहायला मिळाला. ज्यावेळेस पहिला चेंडू जास्त उचली घेतो, गोल फलंदाजाच्या डोक्यावरून जातो, त्यावेळेस नियमाप्रमाणे वाईट घोषित केला जातो आणि पंचांनी 1 बाउन्सचा देखील इशारा केला. म्हणजे दुसरा बाउन्सर जर टाकला तर येणारा चेंडू नो असेल. 11 मध्ये 34 हे समीकरण शिल्लक. मोठे फटके खेळावे लागतील. फुल टॉच ऑन साईडला उडवलाय. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत, असते तरी फायदा झाला नसता. चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय बॅटर सायलिकच्या माध्यमातून. रिप्ले तुमच्या समोर. फुल टॉच होता, चेंडू अगदी बॅटच्या मिडलवर घेतला, ताकदीने ऑन साईडला काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं. उत्तुंग दर्जेदार फटका पाहायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार ठोकला. षटकारांची आवश्यकता होती आणि तो षटकार आल्यानंतर थोडंसं समीकरण सोपं झाले. 10 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता असेल. सायनिल सांगतो की अजूनही मी मैदानामध्ये, ही शर्यत संपलेली नाही. जोपर्यंत मी या मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना विजयाकडे घेऊन जाऊ शकतो. परंतु समोर रवी गोलंदाज आहे, तो विकेट घेण्यासाठी नेहमीच जाणला जातो, ओळखला जातो आणि त्याने आतापर्यंत या सामन्यामध्ये 3 विकेट घेतलेत. सामना थोडासा सोपा झालाय. अजून एखादा मोठा फटका येईल का? सायलिकच्या माध्यमातून पुढ्यात टाकलाय समोरच्या दिशेने, डाऊन द ग्राउंड. मिस टायमिंग झालंय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि षटका क्रमांक, विकेट क्रमांक 5 गमावं लागतं 43 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा हा रिप्ले तुमच्या समोर. हुसेन होता चेंडूच्या खाली, झेल तो सोडणार नाहीये. मागचा झेल देखील त्यांनी पकडला होता आणि आता देखील एक महत्वाची कॅच पकडली आहे. पुन्हा पलटवार केला नानाच्या टीमने, नाना 11 टीमने. चांगले झेल पकडलेत आतापर्यंत. या इनिंगमध्ये 4 झेल पाहायला मिळालेत. टीमचे कॅप्टन नाना सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होते. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी पकडलेला झेल. त्याच्यानंतर सध्या तरी बॅकवर्ड पॉईंटमध्ये जो क्षेत्ररक्षक आहे साहिल, त्यांनी देखील चांगला झेल पकडला आणि आत्ता 2 झेल हुसेनने पकडलेत. झेल चांगले पकडलेत. पकडाल कॅच तर जिंकायला मॅच, पकडोगे कॅच तो जितोगे मॅच. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. झेल या गोष्टीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. झेल सुटल्यानंतर बॅटरला योगदान मिळत असतं आणि त्याच्यानंतर चांगली बॅटिंग होत असते. काल देखील आपण तेच पाहिलं. पांड्याने याचा झेल सुटला आणि त्याच्यानंतर त्यांनी चांगली बॅटिंग केली होती. नवीन फलंदाज समोर रवी गोलंदाज. क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केलंय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल येते. परंतु हा सामना थोडासा पुन्हा कठीण झालाय सायलेक्स 11 टीमसाठी, कारण का 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 27 धाबांची गरज आहे. या ओव्हरचे 2 चेंडू निर्णायक असतील. या 2 चेंडूपैकी एखादा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी पाठवला तर पुन्हा एकदा आशाची किरणे जागृत होतील सायलेक्स 11 टीमला. एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे, परंतु समोर रवी आहे. रवी नेहमीच विकेट प्राप्त करण्यासाठी जाणला जातो आणि या इनिंगमध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. 8 मध्ये 27 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 20च्या प्लस आहे.
म्हणजेच 2 मोठे फटके येणे गरजेचे असतील, परंतु या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका गरजेचा असेल सायलेक्स टीमसाठी. राऊंड द विकेटने लेफ्ट हँड बॅटरसाठी रवी ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क करू शकले नाही. ऑफस्टंपचे थोडेसे आत हवले होते. ओळखलं अगोदरच गोलंदाज रवी आणि फलंदाजांना, म्हणूनच लेग स्टंपवर मारा ठेवण्याचा प्रयत्न केला. डॉट कठीण समीकरण आता 7मध्ये 27. मोठा फटका शोधावा लागेल, मोठ्या फटक्याचा शोध घ्यावा लागेल. नवीन बॅटर शिवम नॉन स्ट्राईक एंडवर, परंतु स्ट्राईक एंडवर श्याम आहेत. 4थ्या क्रमांकाचे फलंदाज श्याम, त्यांच्यामध्ये क्षमता आहे, त्याचं प्रात्यक्षिक या सामन्यामध्ये त्यांना दाखवावं लागेल. थोडासा दबाव देखील रवीवर आहे. रवीला देखील माहिती आहे हा चेंडू निर्णायक आहे. इथे एखादा मोठा प्रहार झाला तर पुन्हा या सामन्यामध्ये पुनरागमन होऊ शकतं समोरच्या टीमचं, म्हणून तो देखील निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करेल. समोर श्याम, यावेळेस चांगला चेंडू होता, पुन्हा ऑफस्टंपच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. सिंगल येते. शेवटच्या चेंडूवर ओव्हरची समाप्ती होते आणि इथे 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या डाबामध्ये 71 धाबांचा पाठलाग करत असताना सायलेक्स 11 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45वर 5 गडी बाद आणि सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 26 धाबांची आवश्यकता असेल. पर्व दुसरं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024. या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुषार मस्के, दीपक कोकाटे, भरत टपाल, सुमित दास ज्यांचा काल वाढदिवस होता. जय अहिरे, रितेश बनसोडे, त्याचबरोबर अनंत कुंदे, संतोषी पगारे यांच्या अथक मेहनतीने हे दुसरं पर्व यशस्वीरित्या पार होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. खूप सारी मेहनत घेतली ही स्पर्धा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी. प्रत्येक गोष्टीवर त्यांचं बारकाईने लक्ष आहे. अद्भुत स्पर्धा राहिली. यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण, मंडप अगदी सुंदर आहे. कटआउट देखील चांगल्या पद्धतीने सजवल्यात. यावेळेस ऑन साईडला फाईन क्षेत्रामध्ये पाठवलंय चेंडूला. दणदणीत चौकार येतोय श्यामच्या बॅटमधून. सुरुवात तर केली आहे. 6 चेंडूमध्ये 26 धाबांची गरज असताना पहिल्या चेंडूवर गोलंदाज जयेशचं केले चौकाराने स्वागत. ऑफस्टंपच्या थोडेसे आत आले होते आणि ऑन साईडला टर्न केला. लॉंग लेगमधून आलेला हा चौकार. श्याम मागच्या ओव्हरमध्ये देखील असेच प्रयत्न करत होते, तिथे ते यशस्वी झाले नाहीत, परंतु या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करून दिली. स्वागत केलं जयचं चौकाराने. हा सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 22 धाबा, म्हणजेच अजूनही सामना संपलेला नाहीये. मोठे फटके हा पर्याय राहिलाय सध्या तरी, आणि तो मोठा फटका पहिल्या चेंडूवर सजवलाय. क्षमता आहे श्याममध्ये, प्रात्यक्षिक दाखवेल का या मॅचमध्ये. संकटमोचकाची जबाबदारी पार पाडावी लागेल. फुल टॉच होता, बॅटची एज लागली. पॉईंटमध्ये जात असताना सिंगल धाबी ती पुन्हा संधी बनाली होती या ठिकाणी. श्यामसाठी फुल टॉच चेंडू क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु पॉईंटच्या वरून किंवा कव्हरच्या वरून पंच केला असता, टॅप केला असता तरी देखील धाबा आल्या असत्या. आणि वारंवार आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये की ऑफस्टंपच्या बाहेरचे चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाचा राहिलाय. आणि तो फलंदाज कधी कधी त्याच्यामध्ये यशस्वी देखील होतो, कधी कधी अपयश देखील त्याच्या वाट्याला येत असतं. 4 चेंडू 21 धाबांची गरज. समोरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क करू शकले नाहीयेत. रनआउटची संधी आणि विकेटचं पतन. नॉन स्ट्राईक एंडवर विकेट गमावली आहे 6वी सायलेक्स 11 टीमने 50 या धावसंख्येवर. प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार, घडलेल्या सर्व गोष्टी रिप्लेच्या माध्यमातून सध्या कंट्रोल रूममधून दाखवले गेलेत. कौतुक करावं लागेल कंट्रोल रूममधील ऑपरेटरचं आणि संपूर्ण टीमचं. tencrick.in माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतं. स्वच्छ आणि सुंदर टेलिकास्ट सध्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन संघ देखील जोडले गेलेत, प्रेक्षकांची देखील गर्दी होते. या सर्व प्रेक्षकांचं, सर्व संघांचं भीमटोला मित्रमंडळाच्या वतीने या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 3 चेंडूमध्ये
21 धावांची आवश्यकता. 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तरी देखील हा सामना जिंकणं सायलेक्स 11 टीमला थोडंसं कठीण जाईल. पहिल्या इनिंगमध्ये नाना 11ने बॅटिंग करत असताना 70 धावा जमा केल्या होत्या. 71चं लक्ष होतं आणि त्या धावा देखील रोखल्या गेलेत. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिला. श्यामचा अपील केली आहे. फाईन लेगमध्ये जात असताना सिंगल येते. सामना सोडून दिले असं दृश्य सध्या मैदानामध्ये फलंदाजाकडून पाहायला मिळतं. एक सिंगल धाव पूर्ण होते. 2 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. यानंतर अजून एक महत्त्वाची मॅच मॅगी 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये मोर युनायटेड. टॉस जिंकल्यानंतर मॅगी 11 टीमचे कॅप्टन मॅगीने मात्र गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. समोरच्या क्षेत्रामध्ये डाऊन द ग्राउंड स्टेट ड्राईव्ह करत असताना सिंगल धाव पूर्ण केली, परंतु इथे नोचा इशारा केलाय. नोचा इशारा केलेला आहे. कारण का असेल हे देखील आमच्यापर्यंत पोचवायचंय. नक्कीच सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षकांची संख्या जास्त होती का? इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक 3 होते. क्षेत्ररक्षकांची चुकी या ठिकाणी पकडली गेली पंचांनी आणि 9 चेंडू घोषित केले. म्हणजे सुरुवातीलाच उल्लेख केला होता की पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये चांगली राहिली. 2 धावा इथे येतील. टीमच्या खात्यामध्ये 2 धावा येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती. बॅटची एज बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगमध्ये जात असताना सिंगल धाव मिळेल. क्षेत्ररक्षणा करत असताना चुका जर केल्या तर तिथे देखील 9चा इशारा येत असतो. डीप स्क्वेअर लेगच्या मागच्या क्षेत्रामध्ये फाईन क्षेत्रामध्ये जर 3 क्षेत्ररक्षक ठेवले तरी देखील 9 असतो. सर्कलमध्ये किती क्षेत्ररक्षक ठेवायचे, लेग साईड ऑन साईड किती क्षेत्ररक्षक ठेवायचे याचा देखील विचार करावा लागतो आणि त्याच कारणास्तव दंडित केलं होतं. परंतु इथे सामना संपलाय आणि सामना मोठ्या फरकाने जिंकलाय नाना 11 टीमने. अभिनंदन. खूपच चांगली फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये हुसेनच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि गोलंदाजी करत असताना रवीने प्रभावित केलं. मॅचची समरी तुमच्या समोर. रवीने गोलंदाजी करत असताना 2 ओव्हरमध्ये 4 विकेट प्राप्त केले होते. 15 धाबा खर्च केल्या होत्या आणि बॅटिंग करत असताना प्रदीपने 25 धाबांचं योगदान दिलं. हुसेनने 10 चेंडूमध्ये 20 धाबांचं योगदान दिलं. स्वप्नीलने देखील 8 चेंडूमध्ये 17 धाबांचं योगदान दिलं होतं. मॅन ऑफ द मॅच